कल्पना करा, एक विमान आकाशात उडतं आणि गायब होतं. नुसतं गायब नाही होत, तर तब्बल 37 वर्षांसाठी. आणि मग एके दिवशी अचानक ते परत येतं, जणू काही घडलंच नव्हतं. हे शक्य आहे का? चला तर मग फ्लाईट 914च्या या अविश्वसनीय रहस्याच्या खोलात जाऊया. एखादं विमान टेक ऑफ घेतल्यानंतर 37 वर्षांनी लँड करू शकतं का? हा प्रश्नच ऐकून आपल्याला थोडं विचित्र वाटतं नाही का? आणि याच प्रश्नाभोवती एका अशा रहस्याचं जाळं विणलं गेलंय, ज्याने जगभरातील लोकांना अनेक वर्षांपासून कोड्यात टाकलं आहे. जरा या टाईमलाईनकडे बघा. 1955 आणि 1992, तब्बल 37 वर्षांचं अंतर. म्हणजे विचार करा, या 2 तारखांच्या मध्ये एक अख्खी पिढी जन्माला आली आणि मोठी झाली. आणि हेच ते अंतर आहे जे या कथेला एका साध्या घटनेवरून एका अविश्वसनीय दंतकथेमध्ये बदलून टाकतं. चला तर मग या रहस्याच्या मुळाशी जाऊया. थेट 1955 साली पाहूया नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी, जेव्हा हे विमान पहिल्यांदा आणि इतक्या गूढपणे आकाशात विरून गेलं. तर गोष्ट आहे 2 जुलै 1955ची. एक अगदी सामान्य दिवस. पॅन ॲम फ्लाईट 914 न्यूयॉर्कहून मियामीसाठी निघालं. हवामान एकदम स्वच्छ होतं आणि मग अचानक उड्डाणानंतर फक्त 1 तास 45 मिनिटांनी विमान रडारवरून गायब झालं. कोणताही डिस्ट्रेस कॉल नाही, काही संपर्क नाही, काहीच नाही. जणू काही ते विमान आकाशात विरघळूनच गेलं. खूप शोध घेतला, पण विमानाचा एक छोटा तुकडाही सापडला नाही. अखेरीस विमान अपघातग्रस्त झालं असावं आणि कोणीही वाचलं नसावं असं सांगून ती फाईल कायमची बंद करण्यात आली. पण तुम्हाला वाटत असेल की गोष्ट इथेच संपली? तर नाही. खरी म्हणजे सगळ्यात अविश्वसनीय गोष्ट तर आता 37 वर्षांनंतर घडणार होती. एक अशी घटना जी विज्ञानाच्या आणि तर्काच्या पलीकडची वाटत होती. जरा विचार करा, तुम्ही व्हेनेझुएलाच्या काराकस एअरपोर्टच्या कंट्रोल टॉवरमध्ये शांतपणे काम करताय आणि अचानक तुमच्या रेडिओवर एक आवाज येतो आणि तो त्या विमानाचा असतो जे 37 वर्षांपूर्वी गायब झालं होतं. काय वाटलं असेल तिथल्या अधिकाऱ्यांना? आणि कंट्रोल टॉवरमधल्या लोकांचा गोंधळ अजूनच वाढला. का? कारण पॅन अमेरिकन एअरवेज ही कंपनी तर 1 वर्षापूर्वीच बंद पडली होती. मग हे विमान आलं तरी कुठून? हे भूत होतं की आणखी काही? आणि जेव्हा ते विमान खाली उतरलं, अरे बापरे, ते दृश्य म्हणजे जणू काही भूतकाळातून उचलून आणलेलं एक पान होतं. विमानाचा जुना डग्लस DC-4 मॉडेल, प्रवाशांचे 1950च्या दशकातले कपडे, त्यांच्या हातातल्या जुन्या सुटकेस आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या प्रवाशांपैकी कुणीही, अगदी कुणीही थोडंसुद्धा म्हातारं झालेलं दिसत नव्हतं. जणू काही त्यांच्यासाठी वेळ थांबलीच होती. जेव्हा कंट्रोल टॉवरने पायलटला सांगितलं की आजचं वर्ष 1992 आहे, तेव्हा त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला असेल. तो इतका घाबरला की क्षणाचाही विचार न करता त्यांनी विमान पुन्हा आकाशात झेपावलं आणि परत कधीच दिसलं नाही. आता ही सगळी कहाणी ऐकल्यावर डोक्यात एकच प्रश्न येतो की यातलं खरं किती आणि खोटं किती? खरंच असं काही घडलं होतं का? की यामागे काहीतरी वेगळंच सत्य दडलेलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त एका शब्दात: नाही. यापैकी काहीही खरं नव्हतं. आणि इथून या विश्लेषणाची दिशा पूर्णपणे बदलते. मग प्रश्न उरतो की ही इतकी डिटेलमध्ये सांगितलेली गोष्ट आली कुठून? कुणी तयार केली ही कथा? याचं उत्तर दडलंय एका वृत्तपत्राच्या पानांमध्ये. चला या दंतकथेच्या जन्माची कहाणी पाहूया. या कथेचा खरा सोर्स होता वीकली वर्ल्ड न्यूज नावाचं एक अमेरिकन वृत्तपत्र. आता हे काही आपलं नेहमीचं वृत्तपत्र नव्हतं. हे एक असं टॅब्लॉईड होतं जे खरं तर मनोरंजनासाठी, अशाच खोट्या, चटपटीत आणि सनसनाटी कथा छापण्यासाठी ओळखलं जायचं. आणि या वृत्तपत्राने तर कमालच केली. त्यांनी ही कथा अजून खरी वाटावी म्हणून काय काय नाही केलं. गुप्त एजन्सीची गोष्ट जोडली, प्रवाशांचं वय वाढलंच नाही असं सांगितलं. इतकंच काय तर जुआन दे ला कॉर्टे नावाचं एक खोटं कंट्रोलर तयार करून त्याची खोटी मुलाखत पण छापली. आणि हो, पुरावा म्हणून काहीतरी धुसर, बनावट फोटो पण दिले. चला आता आपण सत्य आणि या कल्पनेची थेट समोरासमोर तुलना करूया. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. एकीकडे दंतकथा सांगते की विमान गायब झालं, पण खरं तर पॅनॅमच्या रेकॉर्डमध्ये फ्लाईट 914 नावाचं विमान कधीच नव्हतं. दंतकथा म्हणते जुआन दे ला कॉर्टे नावाचा साक्षीदार होता, पण वास्तव हे आहे की असं कोणी कधी अस्तित्वातच नव्हतं. सोप्या भाषेत सांगायचं तर ही संपूर्ण कथा 1985 मध्ये एका वृत्तपत्राने रचलेली एक फॅन्टसी होती, बस. पण मग एक साधी खोटी बातमी इतकी मोठी कशी होते? बघा होतं काय, आधी एक अशीच चटपटीत कथा छापली जाते, मग इंटरनेटवरती तिच्या मूळ संदर्भाशिवाय, म्हणजे ती खोटी आहे हे न सांगता शेअर केली जाते. मग काही उत्साही लोक त्यात अजून मसाला टाकतात, बनावट फोटो, ऑडिओ असं काहीतरी जोडतात.
आणि बघता बघता त्या खोट्या गोष्टीवर लोक खरं म्हणून विश्वास ठेवू लागतात. पण एक महत्वाचा प्रश्न अजूनही बाकी आहे. हे सगळं खोटं आहे हे कळून सुद्धा फ्लाईट 914ची ही कथा आजही इतकी का चालते? का लोक आजही यावर बोलतात? याचं कारण खूप सोप्पं आहे. आपल्याला अशा गोष्टी आवडतात. टाईम ट्रॅव्हल, न उलगडलेली रहस्य, काय झालं असतं जर, हा विचार आपल्याला नेहमीच खेचून घेतो. अशा कथा आपल्याला एक प्रकारचा रोमांच देतात आणि खरं सांगायचं तर कधीकधी साध्या सरळ सत्यापेक्षा एक चांगली रंजक कथा जास्त लक्षात राहते, नाही का? म्हणून या सगळ्या चर्चेचा महत्वाचा मुद्दा हाच आहे की प्रत्येक ऐकायला विलक्षण वाटणारी गोष्ट, प्रत्येक रंजक कथा ही खरी असेलच असं नाही. कधीकधी सत्य हे गुंतागुंतीच्या कल्पनेपेक्षा खूप साधं आणि सरळ असू शकतं. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा अशीच एखादी अविश्वसनीय गोष्ट ऐकायला मिळेल तेव्हा त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्याऐवजी जरा थांबा आणि त्यावर प्रश्न विचारा. कारण प्रत्येक रहस्याच्या मागे एकतर एक आश्चर्यकारक सत्य दडलेलं असतं किंवा मग एक खूप छान रचलेली कथा.